तर आसाममध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाची हॅट्रिक पाहायला मिळाली। यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम आहे। 2016 पासून भाजपचीच सत्ता आसाममध्ये पाहायला मिळते। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार स्थापन होते। मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मांचा प्रभाव अजूनही कायम आहे। आसाममध्येही महिलांना 1500 रुपयांचा लाभ झालाय। लाडक्या बहिणी भाजपच्या पाठीशी आहेत। आसाम भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले। आसामच्या जनतेची काँग्रेसकडे पाठ पाहायला मिळते। तर राहुल गांधी, गौरव गोगोई यांच्या प्रयत्नांना मात्र अपयश मिळाले। AIUDF सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झाले। मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यानं भारतीय जनता पक्षाला याचा मोठा फायदा झालाय। तर भारत आता डावे मुक्त झाल्याचं चित्र पाहायला मिळते। केरळमध्ये काँग्रेसची जोरदार एंट्री पाहायला मिळते। यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। डाव्यांच्या हातून केरळम निसटलंय। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन आहे। पिनराई विजयन यांची मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक करण्याची संधी हुकली आहे। डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश आलंय। सततच्या पराभवात केरळममधील विजय काँग्रेससाठी दिलासादायक आहे। तर केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाही। डाव्या पक्षांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका खरं तर बसलेला आहे। मतदारांची नव्या सरकारला पसंती आहे। भाजपनं केरळमध्ये यंदा खातं उघडले। याआधी भाजपचा एकही आमदार या ठिकाणी नव्हता। भाजपनं केरळमध्ये यंदा खातं उघडलेलं आहे। याआधी केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार नव्हता। या निवडणुकीत मात्र एक आमदार विजयी या ठिकाणी झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।